त्याच्या मुखपृष्ठावर अब्राहम लिंकन यांचे चित्र दाखवले आहे आणि या पुस्तकाच्या मलपृष्ठावर खूप सारे छान छान गोष्टी दाखवल्या आहे। या पुस्तकाची किंमत 20 रुपये आहे आणि या पुस्तकाची लेखिका शिल्पा निबाळकर आहे। ही गोष्ट मी वाचली आहे। मी आज तुम्हाला ही गोष्ट सांगणार आहे। अब्राहम लिंकन यांना पुस्तक वाचायला खूप आवडायचे। एके दिवशी ते शेजाऱ्यांकडे गेले आणि त्यांना म्हणाले की मला एक पुस्तक वाचायला द्या। मग शेजाऱ्यांनी त्यांना एक पुस्तक दिलं आणि मग ते पुस्तक अर्धवटच वाचले होते आणि एकदा खूप मोठा पाऊस आला आणि लिंकनच्या घरात पावसाचे पाणी शिरले आणि ते पुस्तक भिजून खराब झाले। मग लिंकनला खूप दुःख वाटले, पण ते निराश झाले नाही। ते शेजाऱ्यांकडे गेले आणि शेजाऱ्यांना सर्व हकीकत सांगितली आणि शेजाऱ्यांना म्हणाले मी तुम्हाला नवीन पुस्तक देईन। मग शेजारी म्हणाले तू नवीन पुस्तक कशी देणार, तुझ्याकडे पैसे कुठे आहे? मग लिंकन म्हणाले मी तुमच्या शेतात काम करून पुस्तकाचे भरपाई करीन। आणि मग लिंकन त्यांच्या शेतात काम करून पुस्तकाचे भरपाई भरतात। अशा प्रकारे अब्राहम लिंकनला पुस्तकाविषयी खूप प्रेम होते आणि हे मला या पुस्तकातून कळले। धन्यवाद। माझे नाव लावण्या दीपक मोरे, शाळेचे नाव जी प शाळा भेले तलेपाडा। मी हे पुस्तक वाचले आहे। या पुस्तकाचे नाव बाई शिकली तर आणि या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर एक बाईचे चित्र दिले आहे। याचे लेखक अमित गोरे आहे। या पुस्तकाची किंमत 12 रुपये आहे। या पुस्तकामध्ये स्त्रियांचे सांगितले आहे। सुंदरबाई एकदा पेपर वाचत होती, त्यात एक बातमी दिली होती महिला दारूचा विरोध। तिने संपूर्ण पुस्तक वाचले। मग तिने ठरले की आता आपण आपल्या गावात दारू बंद करून टाकू। तिने आपल्या घरात आज बैठक बोलावली। सगळ्या स्त्रियांना सांगितले की आता आपण आपल्या गावात दारू बंद करू। हे सांगून ती सगळ्या स्त्रियांना घेऊन सरपंचाकडे गेली। सरपंचाने सगळं सांगितले। सरपंच काहीच बोलले नाही। मग तिने ठरले आता आपणच सगळं करायचं। मग तिने सगळ्या स्त्रियांना घेऊन दुकानात गेली। दारूच्या दुकानात गेली। दारूवाल्यांना आता तुम्ही हे दारूचे बंद करून टाका हे सांगितले, पण दारूवाले काहीच ऐकत नव्हते। मग त्या स्त्रियांनी दुकानाचे पट्टे मोडून टाकले। हे सांगून त्यांनी पोलिसांना सगळे सांगितले। पोलिसांनी ते बंद करून टाकले। मग आता बायका शिकले, पुरुष काम करू लागले। अशा प्रकारे जर मुली शिकली तर पूर्ण गाव कुटुंब सुधारते। धन्यवाद। नमस्कार, माझे नाव भूमी कमलाकर आहे। शाळेचे नाव जी प शाळा भेले तलेपाडा, इयत्ता 3री। मी या पुस्तकाचे नाव वेलीची किंमत। या पुस्तकाच्या महात्मा गांधी यांनी सरपंच दाखवले आहे। मी तुम्हाला ही गोष्ट सांगणार आहे। याची किंमत 10 रुपये आहे। लेखिका शशिकला अभ्यंकर। एक दिवस सरपंच महात्मा गांधीकडे आले होते आणि महात्मा
दयाळू आणि न्यायी राजा या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर एक छान राजा आणि कबूतर आणि सुसाना दिला आहे आणि मनपृष्ठावर गोष्टीची नावे आणि छान छान गोष्टी दिल्या आहेत. गोष्टीची किंमत 20 रुपये आहे. लेखिकाचे नाव शिल्पा निंबाळकर आहे. आता मी तुम्हाला गोष्ट सांगतो. एक वर्षी एक राजा होता. तो दयाळू आणि द्यावी होता. त्याच्याकडे लोक यायचे मदत करायला. तो सगळ्यांची मदत करायचा. एके दिवशी त्याच्या जवळ एक कबूतर आला. तो कबूतर थरथर कापत होता. तिकडे एक सुसाना आला. सुसाना म्हणाला, हा कबूतर माझा आहे. राजा, हा मला कबूतर दे. राजा म्हणाला, हा मी तुला दिला तर तू याला खाऊन टाकशील. सुसाना म्हणाला, हेच माझं अन्न आहे. तुम्ही हे मला नाही दिले तर मी मरून जाईल. मग तुला पाप नाही वाटणार का? राजा म्हणाला, सगळे अन्न देईल आणि तू ते खाईल का? तो म्हणाला, ठीक आहे. त्या कबुतराचे वजन करून तुझे शरीरातून मांस दे. राजा म्हणाला, ठीक आहे. त्याने एक तराजूची एक घे आणि चाकू घेऊन त्याने थोडेसे मांस दुसऱ्या फळ्यांवर ठेवले. तेव्हा तिकडे कबुतराचे वजन जास्त होते आणि त्याचे मांस थोडेसे कमी होते. तो राजा त्या फळ्यांवरच बसला. तेव्हा तिकडे अग्निदेव तो कबुतराच्या रूपात आला होता आणि इंद्रदेव तो सुसानाच्या रूपात आला होता. त्यांनी सांगितले, आम्ही तुझी परीक्षा घेण्यासाठी इकडे आले होतो. खरंच तू फार दयाळू आणि धन्यवाद. उपद्व्यापी वानर म्हणजे खोडकर वानर. या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर एक वानराचे चित्र दिलेले आहे. या गोष्टीच्या मूलपृष्ठावर छान छान गोष्टीची नावे दिलेली आहे. या गोष्टीची किंमत आहे 15 रुपये. मी आज ही गोष्ट तुम्हाला सांगणार आहे. एका जंगलात खूप सारे लोक लाकडे कापत होती. नंतर एक वानर येऊन झाडावर बसला. नंतर सगळे लोक जेवायला गेले. नंतर तो वानर येऊन एका लाकडावर बसला. त्याला तर माहितीच नव्हतं की सगळ्या लोकांनी तिकडे पाचर ठोकलेला आहे. नंतर वानरांनी ती पाचर काढली तर वानराची शेपूट त्याच्यात अडकली. नंतर वानर इकडे तिकडे ओरडू लागला तरी त्याचे कोणी ऐकले नाही. नंतर जेवणारी लोक परत आली. पाहतात तर काय, वानराची शेपूट टाकली होती. वानराजवळ जातात. वानर म्हणतो, माझ्याजवळ येऊ नका. तरी त्या लोकांनी त्याचे एकही ऐकले नाही आणि वानराची शेपूट त्या लाकडामधून काढली. वानराची शेपूट काढल्यावर नंतर वानर टुणूक उड्या मारून निघून गेला. अशा प्रकारे जी वस्तू आपल्याला माहित न असलेली वस्तूला आपण कधीही हात लावायचे नाही. धन्यवाद. सर्वांना नमस्कार. माझे नाव विद्या किरण माची. जिल्हा परिषद शाळा देहने तळईपाडा. या मुखपृष्ठावर 3 माणसे दिलेली आहे आणि एक आजोबा आहे आणि या गोष्टीची नाव आहे शेतातील दल. आणि या मलपृष्ठावर छान छान गोष्टींची नावं दिलेली आहे. आणि
या पुस्तकाची किंमत आहे 10 रुपये आणि या लेखिकाचे नाव आहे शशिकला अभ्यंकर. एका गावात एक शेतकरी राहत होता. त्याला 3 मुले होते. ते पण खूपच आळशी होते. ते काही काम करत नव्हते. मग शेतकऱ्याने त्याला खूप प्रयत्न केले पण ते काही सुधारले नाही. शेतकरी म्हातारा झाला होता. मग त्यांना म्हणाला की मी आता म्हातारा झालोय, मग मळे आणि शेत तुम्हाला देत आहे. मग आजोबांनी सांगितलं की आपल्या शेतात धन आहे. मग ते धन खणायला गेले. मग ते शेत खणू लागले पण त्यांना काही धन सापडले नाही. मग ते एके दिवसाने खूप पाऊस पडला. मग 3 मुलांनी शेतात धान्य पेरलं. मग पाऊस पडला खूप. मग शेतातील पीक खूप चांगलं आलं. मग ते बाजारात विकलं आणि त्याला खूप पैसे मिळाले. असं आपण कष्ट करायचं, आळशी करायचं नाही. धन्यवाद.